सूचना आज पूज्य भदंत विश्वानंद बोधी महास्तवी यांच्या त्याची काळजी करू नका. मंगल परिणय म्हटल्यानंतर ज्या काही आम्ही गाथा बोलतो तर त्या तुमच्या भावी जीवनासाठी मंगलकारी असतात की तुमचं उर्वरित आयुष्य सुखात भावना या मंगल परिणयाच्या निमित्त केलेली. असं कोणी म्हणते का? नाही. नेचरला कोणताही धर्म असू शकत नाही. तसंच बुद्धाने हा धम्म नेचर म्हणून प्रकट केलेला. नेचरच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एवढ्या जे काही तुमच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातील त्या तुम्ही पूर्ण मनापासून कराव्या. मनामध्ये कौतुक बसतील. तीन रत्नाला वंदन करायचं आहे. बुद्धरत्न, ब्रह्मरत्न आणि संतरत्न. या तीन रत्नाला साधू 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 भगवा बुद्धं भगवान नमामि संगं नमामि. पालथी मांडी घालून बसा. पालथी मांडी घालणे म्हणजे भगवान वंदामि भन्ते वंदामि भन्ते द्वारतयिनं तत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि भन्ते जी आम्ही क्षमा याचना करत आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि. साधु जय साधु. पुराचा करा. टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवून त्यांना बिडी मिठाई भेटता लवकर वाजवा टाळ्या. नवरीने टाळ्या वाजवा. नवरीने टाळ्या वाजवा. त्यांचं लग्न झालं टाळ्या वाजवा. आता नवरीने म्हणते ते माहिती का? भीमरावजी हत्ती आंबोरे साहेब यांना साक्षी ठेवून आम्ही प्रतिज्ञा घेत आहोत की आज आम्ही विवाहबद्ध झालेला आहोत. आम्ही हिला मी माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकार करत आहे. मी माझ्या पत्नीला सन्मानाने वागवेन. मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. मी पूज्य भिक्खू संघाला परिवार वंदन. आज आदरणीय पूज्य भिक्खू भदंत विश्वानंद महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधी अकादमीचा 4था सामूहिक विवाह सोहळा इथे साजरा होत आहे. या सोहळ्यात जे वधूवर आलेले आहेत त्या सगळ्याच्या कल्याणाची बंदेजींनी प्रार्थना केलेली आहे. आपणही प्रतिज्ञा केलेली आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण बंदेजी एक सांगतो. ही सामाजिक न्याय विभागाची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी निधी यायला उशीर होतो. त्याच्यामुळं वधूवर इकडे येत नाही. सरकार 25,000 देतं, ते एक वर्षभर लावतं. हे कागद आला नाही, ते कागद आला नाही. म्हणजे हा अत्यंत चांगला समाजोपयोगी उपक्रम आहे. त्याला सामाजिक न्याय विभागाचं लक्ष नाही. आमचे पार्टी जे मुलं फेलोशिप मागतायत, प्रशिक्षण मागतायत, त्याला नाही. पण हे सरकार लाईट घ्या, दगड घ्या, विटा घ्या, अर्ध्याने जे काम करतात ते कामामध्ये या सरकारचं सगळं
गरज आहे. समाजातल्या सगळ्या माणसांनी या सरकारला जागं करावं लागेल आणि त्या वर्षीच्या त्या वर्षी आणि बनतेजी 1 तोळा सोनं आणि 4,000 रुपयाची सरकारची योजना होती. आज सोन्याचा भाव झाला 1.5 लाख, तरी सरकार फक्त 25,000 रुपये देतं आणि तेही वेळेवर देत नाही. याबद्दल सामाजिक न्याय विभागाच्या आपले सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी त्याच्याकडे जाब विचारला पाहिजे आणि आपल्या वधूवरांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे. लग्न हे माणसाच्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे आणि त्या कार्यात शासन मदत करत नाही. त्याबद्दल मी आजच्या प्रसंगी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय भिक्खू संघ आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रणजित तांगडे पाटील आपल्याला आलेले आहेत. तेही 5 मिनिटं शुभेच्छा देतील. पाहुण्यांचं स्वागत होईल. कार्यक्रम संपेल. सगळ्यांच्या उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एकाही उपासकांनी भोजन न करता इथं जायचं नाही आहे. तर आदरणीय तांगडे पाटील साहेबाला विनंती करतो की आजच्या प्रसंगी वधूवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या. लग्न विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व भंतेजी आणि आमचे नेते आदरणीय भीमरावजी हत्यांबरे साहेब यांची संबोधी अकादमी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांची सातत्याने आपल्या सर्व जे गोरगरीब घटकांसाठी सातत्याने त्यांची मेहनत चालू असते आणि मला वाटतं इथेही त्यांनी अनेक वर्षापासून 4थं वर्ष ते या ठिकाणी सामूहिक लग्न विवाह सोहळा करतात. परंतु नांदेड, हिंगोली, परभणी तिने अनेक वर्षापासून 25 वर्ष झालेली सातत्याने हा उपक्रम ते राबवतात. ते मला वाटतं की शासनाच्या अनुदानाची याची ते काही दखल घेत नाही. त्यांनी सांगितली, ते खंत व्यक्त केली, परंतु जे कार्य ते करायचं त्याच्यात ते खंड पडू देत नाही. स्वतःच्या खिशाला झळ लावून स्वतःच्या पैशाच्या खर्चातून या गोष्टी सगळ्या ते आता करतायत. शासनासाठी ते पाठपुरावा करताच आहेत, परंतु आम्ही आवर्जून त्यांचं मनापासून या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, कौतुक करेन. कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण हे कामं सोपी नाही आहेत. समाजासाठी चांगलं काम करणं हे खूप त्रासदायक असतं, खर्चाचं काम असतं, वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते आणि ते काम खडतर प्रवास त्यांच्या आयुष्यात ते भीमरावजी हत्यांबरे साहेब आपल्यासाठी करतात. आणि या ठिकाणी आज आपण सर्व या ठिकाणी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विवाह बंधनात अडकलात. महाराजांनी आपल्याला सगळं चांगलं मार्गदर्शन केलं, सांगितलं की आपण कसं वागायचं, कसं राहायचं हे आपण या ठिकाणी आत्मसात करावं. निश्चितपणाने मला असं वाटतं की आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने, भीमरावदादाच्या वतीने या ठिकाणी तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं आणि निश्चितपणाने या ठिकाणी आज विवाह बंधनात आपण अडकल्यामुळे निश्चित आपल्या आयुष्याची चांगली सुरुवात व्हावी. तुमच्या आयुष्यात कुठेही तुम्हाला कधी काही कमी पडू नये. हत्यांबरे सर करत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून यांना शुभेच्छा द्याव्या. माननीय समाजभूषण भीमरावदादा हत्यांबरे करतील. अनिल डोंगरे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रोजच आहे. एक मिनिट आकाश भाऊ आनंद मगरे यांचं पण या ठिकाणी स्वागत करतात आणि कुणाचाही या विवाह सोहळ्याला सहकार्य नसते. स्वतःच्या जे काय सांगाल? संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे बुद्धलेणीच्या पावन परिसरात पूजनीय भदंत विश्वनानंदजी महास्तवी यांच्या हस्ते हा मंगलपरी नैवेद्य सोहळा पार पडला. आज या सोहळ्यामध्ये 12 वधूवरांनी त्यांचा इथं विवाह झालेला आहे. महाराष्ट्र शासनाची जी कन्यादान योजना आहे त्याच्यामध्ये शासनाची मदत मिळते, पण ती मदत नेहमीच वेळेवर मिळत नाही. त्याच्यामुळे वधूवर उदासीन असतात. महाराष्ट्र शासनही या सोहळ्याच्याबद्दल उदासीन आहे. शासनाने जनजागृती करून लोकांच्या अत्यंत गरजेचा असलेला उपक्रम राबवण्यासाठी मदत करावी, अनुदानात वाढ करावी आणि अनुदानात वेळेवर द्यावं अशा शासनाला विनंती करतो. आणि समाजातल्या सगळ्या बांधवांना, सर्वधर्मीय बांधवांना मी नम्र विनंती करतो
की लग्नावर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हावा. जय भीम जय भारत. सर गेल्या 25 वर्षापासून तुम्ही सामूहिक विवाह सोहळा घेतलेला आहे. आतापर्यंत किती लोकांचा विवाह झाला? जवळपास परभणी येथे 31 मे रोजी सोहळा आहे आणि त्या सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संभाजीनगरमध्ये 4 वर्ष झालं, हिंगोलीमध्ये 4 वर्ष झालं हे सोहळे सुरू आहेत आणि जवळपास 4,000च्या जवळपास गरीब कुटुंबाला या सोहळ्याचा लाभ झालेला आहे. काय आव्हान करणार तुम्ही उपासक उपासक उपासिकांनी लग्नावर जास्त न खर्च करता जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा असं सर आज